जय शिवराय भावांनो. राजकारण्याच्या तर नादी लागूच नका, पण राजकारण्याचे बी नादी लागू नका. कारण इतकं राजकारण बिघडलेलं आहे सध्या की कवा काय होईन सांगताच येईन. आता एका बहादरानं तर ओबीसी साठी सरपंचाची जागा सुटली आणि 3 अपत्य होते म्हणून स्वतःच्या पोटच्या पोरीलाच मारलं, अशी घटना घडलेली. म्हणजे इतकं बेकार राजकारण झालंय राज्यात. तर काय चाललंय सध्या तुम्ही पाहाले. आणि अजितदादा तर जाता जाता सांगून गेले की बेट्यांनो, आपले कामधंदे करा, पोराबाळांना चांगलं शिकवा, राजकारण लय वंगाळे. आणि आता लोक आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल, या राजकारणामुळं भावाभावात भांडणं, चुलत्या पुतण्यामध्ये भांडणं, बाप लेकायमध्ये वाद, या गोष्टी बघितल्या असत्या. पण जर ग्रामपंचायतची जागा ओबीसी आरक्षणासाठी सुटली आणि त्या बहादराला 3 अपत्य होते म्हणून त्यानं एक अपत्यच आपलं मारून टाकलं. ही घटना आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड मधील. तिथल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका आता पुढे दिवाळीच्या नंतर होणार आहेत. मात्र आरक्षण आता सुटलेलं आहे आणि त्यामध्ये सरपंच होण्यासाठी केस कर्तनालय चालवणाऱ्यानं ही जागा ओबीसीला सुटली. तिथल्या लोकांनी त्याला सांगितलं की आता ओबीसीला जागा सुटली, तुला उभं करायचंय. मात्र त्याला अडचण दिसली की आपल्याला 3 अपत्य आहेत. म्हणजे त्याला पहिला एक मुलगा आणि नंतर 2 जुळे लेकर झालेली होती. आणि मग त्यानं आता या राजकारणापायी आपल्या स्वतःच्या मुलीला घरून घेतलं, बायकोला सांगितलं हिला नांदेडला घेऊन जातो. आणि जाता जाताच तो आंध्र प्रदेश तेलंगणा मधील एका गावाजवळ गेला आणि एका कालव्यामध्ये मुलीला सोडून परत निघून आला. मात्र त्यानंतर त्याची तपासणी झाली. ती मुलगी सापडल्याच्या नंतर ती कोणाची मुलगी याचा सगळा तपास पोलिसांनी लावला. आणि त्यानंतर हे लक्षात आल्यावर त्यानं कारण काय सांगितलं, तर मी आर्थिक विवंचनेतून, मानसिकतेतून त्या मुलीला पाण्यामध्ये टाकून दिलं. मात्र जेव्हा पोलिसी खाक्या कळाला त्यावेळेस त्यानं स्वतः सांगितलं की गावची ग्रामपंचायतची जागा ही ओबीसी साठी आरक्षित झाली, मला सरपंच व्हायचंय आणि मला 3 अपत्य आहेत म्हणून हे मी केलंय. म्हणजे यावरून एक लक्षात घ्या की राजकारण कोणत्या स्तराला चाललेलं आहे. आता कोणत्या गावच्या सरपंचानं लय 4-2 एकर खरेदी केली बरं जमीन, लय मोठा असा बंगला बांधलाय. असं तुमच्या गावात एक अर्धा तर सांगा तुम्ही. पण मला तरी वाटतंय की 4-2 एकर इकलेला सरपंच सापडन, ज्याचं काही राजकारणापासून लय चांगलं झालंय, असा मला तरी वाटत नाही सापडल. आता तुम्ही राज्यात बी बघत असताल, अजित दादाचं एवढं दुःखद निधन झालं, अपघाती निधन झालं. आणि दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नीनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्य सगळं दुःखात होतं, अजितदादाबद्दल प्रेम होतं. आणि त्यांनी शपथ घेतल्याच्या नंतर लोकांच्या काय भावना झाल्या हे तुम्ही सोशल मीडियामध्ये बघितले असतील. म्हणजे यावरून राजकारण कोणत्या स्तराला गेलेलं आहे हे लक्षात आहे. त्यामुळे मित्रांनो, एकच विनंती आहे, राजकारणाच्या तर नादी लागूच नका, पण राजकारण्याच्या सुद्धा लागू नका. कारण राजकारण हे अशा स्तराला गेले. तुम्ही आता मागच्या नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकामध्ये काय काय भानगडी झाल्या हे सगळं बघितलं असेल. उमेदवार किडनॅप करेपर्यंत गोष्टी गेलेल्या आहेत. म्हणजे पुढे पुन्हा काय घडेल याचा विचारच करायला नको. धन्यवाद.